लास्ट चॅप्टर जो मॅग्नेटिझम पाहिलेला त्याचा जो जेईचा सिनॉप्सिस वगैरे आहे नीट आणि जेईचा तो आपण ज्यावेळेला क्लासेस चालू होतील लॉकडाऊन उठल्यानंतर त्यावेळेला तो आपण घ्यायचा आहे. त्याचं रिझन काय आहे की सिनॉप्सिस जेईचा पार्ट डिस्कस करत असताना आपल्याला हे लाईव्ह घेणं म्हणजे व्हिडिओ लेक्चर थ्रू जाणं हे पॉसिबल नाही आहे, कारण त्यावेळेला फेस टू फेस जे काही कम्युनिकेशन होणार आहे ते योग्य राहील. त्यामुळे आपण काय करणार आहे की लॉकडाऊन उठल्यानंतर तो जेईचा पार्ट जो आहे तो आपण नंतर डिस्कस करणार आहे. आता आपण थेरी पार्ट त्याचे न्यूमेरिकल जे आहेत ते आपण डिस्कस करूया. त्याच्यामध्ये जे काही जेई नीट आलेले क्वेश्चन्स असतील किंवा जे इम्पॉर्टंट फॉर्म्युले त्यावेळेला मी ते सांगेन, पण लॉकडाऊन उठल्यानंतर आपण कम्प्लीट सिनॉप्सिस आणि ऑब्जेक्टिव्हचा जो पार्ट आहे त्याला तो आपण बघणार आहे क्लासमध्ये. ओके, आता नेक्स्ट चॅप्टर आपण स्टार्ट करणार आहे इलेक्ट्रॉन अँड प्रोटॉन. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन प्रोटॉन हा जो चॅप्टर आहे त्याच्यावरती जेईला एक क्वेश्चन असतो आणि नीटला एक क्वेश्चन राहतो. कंपल्सरी येतोच. 100% जेईला एक क्वेश्चन असेल, नीटला एक क्वेश्चन असेल. हा अतिशय सोपा चॅप्टर आहे, पण जर तुम्ही लक्ष देऊन हा चॅप्टर ऐकला तरच हा समजतो. थोडंसं जरी लक्ष विचलित झालं तर हा चॅप्टर समजत नाही. ओके, आता याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन हे दोन पार्टिकल आहेत हे आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रॉन जो आहे हा चार्ज पार्टिकल आहे. इलेक्ट्रॉन वरती जो चार्ज असतो तो निगेटिव्ह चार्ज असतो हे आपल्याला माहित आहे. इलेक्ट्रॉन इज नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल आणि तो आपण कसा दाखवतो तर E मायनस असा आपण दाखवतो इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन इज नेगेटिव्हली चार्ज पार्टिकल. त्याच्यानंतर मास ऑफ इलेक्ट्रॉन is 9.1 into 10 raised to minus 31 kg. तर इलेक्ट्रॉनचं जे मास आहे ते 9.1 into 10 raised to minus 31 kg आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनच्या काही प्रॉपर्टीज आपल्याला माहित आहेत की इलेक्ट्रॉन हा चार्ज पार्टिकल असल्यामुळे काय होतं की तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्हीमध्ये तो डिफ्लेक्ट होतो. ओके, इलेक्ट्रॉन इज डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. आता इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कोणत्या पार्टिकल वरती फोर्स एक्सर्ट करतात तर ज्या पार्टिकलला चार्ज आहे, ज्या पार्टिकल वरती चार्ज राहतो तेच पार्टिकल इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड कडून डिफ्लेक्ट होतात. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड त्याच पार्टिकल वरती फोर्स एक्सर्ट करतात ज्यांच्यावरती चार्ज असतो. मग इलेक्ट्रॉन जो आहे हा निगेटिव्हली चार्ज आहे, त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज राहतो. मग हा चार्ज पार्टिकल असल्यामुळे काय होणार आहे की इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड दोन्ही फील्ड इलेक्ट्रॉन वरती फोर्स एक्सर्ट करतात. त्यामुळे तो चार्ज पार्टिकल जो आहे इलेक्ट्रॉन तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉन जो असणार आहे त्याला कायनेटिक एनर्जी राहते आणि कायनेटिक एनर्जी किती आहे आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रॉन कोणताही चार्ज पार्टिकल जो असेल तर तो किती कायनेटिक एनर्जी प्रोड्यूस करतो तर हाफ mv². ओके, मग इलेक्ट्रॉन जो आहे इलेक्ट्रॉनकडे कायनेटिक एनर्जी जी असेल तर ती किती असणार आहे हाफ mv² असणार आहे. आणि त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती असेल तर q × v इतकी पोटेन्शियल एनर्जी असेल. ओके, याच्यानंतर इलेक्ट्रॉन जो आहे तर इलेक्ट्रॉन इमिशनच्या काही प्रोसेस आहेत. इलेक्ट्रॉन जो आहे एखाद्या सरफेस मधून आपण कसा इजेक्ट करू शकतो तर इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन जे आहे तर याच्या 3 प्रोसेस आहेत. पहिली प्रोसेस जी आहे ती आहे थर्मायनिक इमिशन. थर्मायनिक इमिशन म्हणजे काय, समजा आता हा एक फिलामेंट मी कन्सिडर केला आणि या फिलामेंटच्या अक्रॉस मी स्ट्रॉंग पोटेन्शियल डिफरन्स अप्लाय केला. आता हा फिलामेंट आहे, आता बल्ब मध्ये फिलामेंट राहतो आपल्याला माहित आहे.
तर त्या फिलामेंटच्या अक्रॉस मी हाय व्होल्टेज अप्लाय केलं. मग ज्यावेळेला आपण फिलामेंटच्या अक्रॉस हाय व्होल्टेज अप्लाय करतो त्यावेळेला काय होतं की त्या फिलामेंटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत आउटर ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत, आता फिलामेंट जो आहे तो ॲटम पासून बनलेला असतो. प्रत्येक ॲटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स राहतात. मग या फिलामेंटमध्ये प्रत्येक ॲटम मध्ये जे आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स काय करतात की थर्मल एनर्जी गेन करतात. थर्मल एनर्जी कोणापासून जनरेट होते? जे व्होल्टेज आपण या फिलामेंटच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे तर त्या व्होल्टेजमुळे त्याच्यामध्ये थर्मल एनर्जी जनरेट होते आणि ती थर्मल एनर्जी ते आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स गेन करतात. म्हणजे समजा आता हा न्यूक्लियस घेतला, फर्स्ट ऑर्बिट, सेकंड ऑर्बिट. समजा सेकंड ऑर्बिट हे आउटर मोस्ट ऑर्बिट मी कन्सिडर केलं. ह्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये हा इलेक्ट्रॉन आहे. ओके, हे पहिल्या ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स. मला आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन असेल हा इलेक्ट्रॉन काय करतो की थर्मल एनर्जी गेन करतो. थर्मल एनर्जी कोणापासून मिळाली? तर हे जे व्होल्टेज आपण फिलामेंटच्या अक्रॉस अप्लाय केलेला आहे तर त्या व्होल्टेजमुळे हा फिलामेंट हीट होतो. हीट झाल्यामुळे त्याच्यामध्ये थर्मल एनर्जी जनरेट होते. ती थर्मल एनर्जी ह्या इलेक्ट्रॉन कडून गेन केली जाते आणि इलेक्ट्रॉनने जर एनर्जी गेन केली त्याच्या पोटेन्शियल एनर्जी पेक्षा ती एनर्जी जर जास्त झाली तर तो इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. ओके, मग हा इलेक्ट्रॉन असा बाहेर पडेल. ओके, आता याला म्हटलं जातं इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग इथं जे इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन झालेलं आहे हे कशामुळे झालेलं आहे तर थर्मल एनर्जी गेन केल्यामुळे झालेलं आहे. म्हणून याला म्हटलं जातं थर्मायनिक इमिशन. थर्मायनिक इमिशन मध्ये काय होतं की एखाद्या फिलामेंटच्या अक्रॉस आपण हाय व्होल्टेज अप्लाय करतो. हाय व्होल्टेज मुळे काय होणार आहे की तो फिलामेंट हीट होईल आणि हीट झाल्यानंतर जी थर्मल एनर्जी जनरेट होते ती थर्मल एनर्जी आउटर मोस्ट ऑर्बिट मधले इलेक्ट्रॉन्स गेन करतील आणि ते इझिली इजेक्ट होतील. फक्त आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये आपण इलेक्ट्रॉन्स काय म्हणत आहे याच्यामध्ये, कारण न्यूक्लियस आणि आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जे काही चार्ज पार्टिकल्स असतील यांच्यामध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे तो वीक आहे. तर माहिती आहे आपल्याला न्यूक्लियस पासून जर आपण जसं जसं लांब जाऊ जसं जसं ऑर्बिटल नंबर वाढत जातो तसं डिस्टन्स वाढत जातं. मग डिस्टन्स जर वाढलं तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स जो आहे कुलम्ब्स फोर्स, तर कुलम्ब्स फोर्स मध्ये आपण पाहिलेलं आहे की कुलम्ब्स फोर्स जो आहे तो इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स आहे. मग जे आउटर मोस्ट ऑर्बिट जे असेल आउटर मोस्ट ऑर्बिट टू न्यूक्लियस यांच्यामधलं जर डिस्टन्स इन्क्रीज होत गेलं, हे जर डिस्टन्स इन्क्रीज होत चाललं तर अट्रॅक्टिव्ह फोर्स जो आहे तो डिक्रीज होत जातो. त्यामुळं आउटर मोस्ट ऑर्बिट मधला जो इलेक्ट्रॉन आहे तर त्याला इजेक्ट करणं हे इझी जातं. त्यामुळे आउटर मोस्ट ऑर्बिट मधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एनर्जी गेन केल्यानंतर ऑर्बिट मधून इझिली इजेक्ट होतात. याला म्हटलं जातं इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, ड्यू टू थर्मॅनिक प्रोसेस. मग आता याच्यामध्ये ही फर्स्ट प्रोसेस झाली इमिशन ऑफ इलेक्ट्रॉनची. आता या फर्स्ट प्रोसेस थर्मॅनिक इमिशन मध्ये आपण इलेक्ट्रॉन कसा इजेक्ट केला, हाय व्होल्टेज अप्लाय करून तो इलेक्ट्रॉन इजेक्ट केलेला आहे. त्याच्यानंतर सेकंड प्रोसिजर जी आहे सेकंड प्रोसिजर आहे इलेक्ट्रिक फील्ड इमिशन. इलेक्ट्रिक फील्ड इमिशन म्हणजे काय असणार आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं जे इमिशन आहे तर ते इलेक्ट्रिक फील्डचा यूज करून इलेक्ट्रॉनचं इमिशन राहतं. म्हणजे जो इलेक्ट्रॉन आपल्याला इजेक्ट करायचा आहे एखाद्या ॲटम मधून तर तो इजेक्ट करण्यासाठी आपण आता काय करणार आहे इलेक्ट्रिक फील्ड यूज करणार आहे. याच्यामध्ये आपण काय केलेलं की हाय व्होल्टेज अप्लाय केलेला त्याला इलेक्ट्रॉन इजेक्ट झालेला. आता या केस मध्ये आपल्याला काय करायचं इलेक्ट्रिक फील्ड यूज करायचे. मग हे कसं होऊ शकतं, आता इथे दोन प्लेट घेतल्या, एका प्लेटला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे, या प्लेटवरती सगळे पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल्स असतील. दुसऱ्या प्लेटला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे, हे निगेटिव्ह पोटेन्शियल. आता याच्यामध्ये आपण मटेरियल ठेवलेलं आहे. ओके, ज्या मटेरियल मधून आपल्याला इलेक्ट्रॉन इजेक्ट करायचं आहे ते मटेरियल ह्या दोन प्लेट्सच्या मध्ये आपण प्लेस केलेलं आहे. ओके, आता या मटेरियल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स असणार आहेत. आता याच्यामध्ये एक इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होते ज्यावेळेला पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस सेपरेट होतात.
इथं पॉझिटिव्ह चार्ज पासून इलेक्ट्रिक फील्ड जनरेट होईल आणि या इलेक्ट्रिक फील्डची डिरेक्शन कशी असेल, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. जी इलेक्ट्रिक फील्ड जनरेट झालेली आहे त्याची डिरेक्शन आहे पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. ही झाली इलेक्ट्रिक फील्ड. आता या इलेक्ट्रिक फील्ड मध्ये हा सबस्टन्स आपण प्लेस केलेला आहे ज्याच्यामधून आपल्याला इलेक्ट्रॉनचे इजेक्शन करायचं आहे. मग या सबस्टन्स मध्ये जे नंबर ऑफ ॲटम्स आहेत तर त्या प्रत्येक ॲटम मध्ये आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स असणार आहेत. आता याच्यामध्ये काय होतं की आता समजा एक इलेक्ट्रॉन मी कन्सिडर केला, हा इलेक्ट्रॉन आहे. तर इलेक्ट्रोस्टॅट मध्ये आपण एक गोष्ट स्टडी केलेली आहे की एखादा चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये किती फोर्स एक्सपिरियन्स करतो. ओके, इलेक्ट्रिक फील्ड मध्ये आपण एखादा चार्ज पार्टिकल ठेवलेला आहे, समजा आता ही इलेक्ट्रिक फील्ड आहे, ही ई बार, याच्यामध्ये मी एक चार्ज पार्टिकल प्लेस केलेला आहे. मग ही इलेक्ट्रिक फील्ड या चार्ज पार्टिकल वरती जो फोर्स एक्झर्ट करते, ज्या फोर्समुळे हा चार्ज पार्टिकल जो आहे तो मूव्ह होतो, तो मोशन मध्ये येतो, तर तो फोर्स किती असतो, तर फोर्स exerted by electric field on any charged particle is Q into E. तर तो फोर्स आहे F is equal to Q into E. ओके, मग इलेक्ट्रिक फील्ड E मध्ये Q हा चार्ज पार्टिकल फोर्स एक्सपिरियन्स करतो, त्या फोर्समुळे चार्ज पार्टिकल मूव्ह होतो. मग आता या केस मध्ये काय होतं इथं की ही इलेक्ट्रिक फील्ड ज्या वेळेला या चार्ज पार्टिकल वरती ह्या इलेक्ट्रॉन वरती फोर्स एक्झर्ट करते, त्यावेळेला त्या फोर्समुळे हा इलेक्ट्रॉन पुल्ड आउट होतो, हा इलेक्ट्रॉन त्या ॲटम मधून बाहेर येतो. ओके, ह्या इलेक्ट्रॉनचं इजेक्शन होतं. कारण का ह्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉन वरती ही इलेक्ट्रिक फील्ड ज्यावेळेला फोर्स एक्झर्ट करेल, तो फोर्स एक्झर्ट झाल्यानंतर इलेक्ट्रॉन जो असणार आहे तो त्या ऑर्बिट मधून इजेक्ट होतो, तो कम्प्लिटली बाहेर येतो. येतो होतं इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स किंवा इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि एक गोष्ट आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक फील्ड मध्ये जो निगेटिव्ह चार्ज असतो तो टुवर्ड्स पॉझिटिव्ह चार्ज मूव्ह होतो. मग इथे देखील काय होतं की हा इलेक्ट्रॉन जसा इजेक्ट होतो तसा तो अपोजिट टू इलेक्ट्रिक फील्ड मूव्ह होतो आणि तो पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकलकडे ऍक्सिलरेट होतो. ओके, आता एक गोष्ट आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रिक फील्ड मध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल जो आहे तो विथ द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मूव्ह होतो आणि निगेटिव्ह चार्ज पार्टिकल जो असतो तो अपोजिट टू डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड मूव्ह होतो. मग इथं काय होतं की जो इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉन वरती जेव्हा ही इलेक्ट्रिक फील्ड फोर्स एक्झर्ट करते, त्या फोर्समुळे हा इलेक्ट्रॉन पुल्ड आउट होतो, याच्यातून बाहेर येतो, बाहेर काढला जातो ह्या इलेक्ट्रिक फील्ड कडून हा इलेक्ट्रॉन. ओके, आणि अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनचं इमिशन होतं, त्यावेळेला इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स आपण म्हणतो. ओके, तर ही सेकंड प्रोसिजर झाली इलेक्ट्रिक फील्डचा यूज करून इलेक्ट्रॉनचं इमिशन करणं. त्यानंतर नेक्स्ट प्रोसेस एक आहे नेक्स्ट प्रोसेस जी आहे ती फोटो इमिशन. फोटो इमिशन जे आहे याच्यावरती हा चॅप्टर बेस्ड आहे, म्हणजे आपल्याला पूर्ण चॅप्टर मध्ये फोटो इमिशनचा स्टडी करायचा आहे. ओके, आता फोटो इमिशन जे आहे, फोटो इमिशन म्हणजे काय होतं की समजा एखादं मटेरियल घेतलंय आपण, या मटेरियल मधला इलेक्ट्रॉन आपल्याला इजेक्ट करायचा आहे. ओके, मग आता याच्यावरती मी काय केलं की लाईट इन्सिडेंट केले. ओके, लाईट सन पासून येणारी लाईट असेल किंवा बल्ब पासून येणारी लाईट असेल, तर एखाद्या सोर्स पासून येणारी जी लाईट राहते ती लाईट ज्यावेळेला आपण एखाद्या मटेरियल वरती इन्सिडेंट करतो त्याला काय होतं की त्या मटेरियल मध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. ओके, ते इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतील. मग हे इलेक्ट्रॉन्स इजेक्ट कसे होतात, तर ही लाईट ज्यावेळेला मटेरियल वरती इन्सिडेंट होते म्हणजे त्या मटेरियल मध्ये जे ॲटम्स आहेत त्या ॲटम मध्ये जे आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन्स काय करतात की येणारी जी लाईट आहे तर त्या लाईटची जी एनर्जी आहे ती एनर्जी ते गेन करतात. मग ती लाईट एनर्जी गेन केल्यानंतर काय होतं की त्या इलेक्ट्रॉन त्या मटेरियल मधून कम्प्लिटली इजेक्ट होतात. ओके, मग याच्यामध्ये इलेक्ट्रॉनला इजेक्ट होण्यासाठी जी काही मिनिमम एनर्जी लागते त्या एनर्जीला म्हटलं जातं वर्क फंक्शन. ओके, आता इथं वर्क फंक्शन एक डेफिनेशन आहे.
वर्क फंक्शन म्हणजे काय की एखाद्या इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्यासाठी, त्या मटेरियलमधून बाहेर काढण्यासाठी, त्याला इमिट करण्यासाठी जी मिनिमम एनर्जी आपण देतो त्या एनर्जीला वर्क फंक्शन म्हटलं जातं. आता या केसमध्ये काय होतं की ह्या मटेरियलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत, ओके, त्या इलेक्ट्रॉन्सला इजेक्ट होण्यासाठी जी मिनिमम एनर्जी लागते ती एनर्जी जर ह्या लाईटमधून त्या इलेक्ट्रॉन्सला मिळाली तर ते इलेक्ट्रॉन ह्या मटेरियलमधून इजेक्ट होणार, म्हणजे त्या ॲटममधून ते बाहेर येतील, ओके, त्यांचं इजेक्शन होईल किंवा इमिशन होईल. ओके, अशा पद्धतीनं इलेक्ट्रॉन इजेक्ट होतो. मग फोटो इमिशन मध्ये काय होतं, फोटो म्हणजे लाईट. ओके, तर लाईट एनर्जी, ओके, ही लाईट एनर्जी आहे. ही लाईट एनर्जी ज्यावेळेला मटेरियलवरती इन्सिडेंट होते त्यावेळेला त्या मटेरियलमध्ये ज्या आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत ते इलेक्ट्रॉन्स ती एनर्जी गेन करतील, लाईट एनर्जी गेन करतील आणि ते आउटर मोस्ट ऑर्बिटमधून इजेक्ट होतील. ओके, हे झालं इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स. अशा 3 प्रोसेस आहेत इलेक्ट्रॉनला इजेक्ट करण्याच्या. एक आहे थर्मॅनिक इमिशन. थर्मॅनिक इमिशन मध्ये आपण काय करतोय, फिलामेंटच्या अक्रॉस हाय व्होल्टेज अप्लाय करतो आणि इलेक्ट्रॉनला इजेक्ट करतो. ओके, तिथं थर्मल एनर्जी गेन केली जाते इलेक्ट्रॉन्स कडून आणि तो मग आउटर मोस्ट ऑर्बिट मधून इजेक्ट होतो. ओके, सेकंड प्रोसिजर काय होती, इलेक्ट्रिक फील्ड. मग मटेरियलच्या अक्रॉस आपण जर स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केली तर ती स्ट्रॉंग इलेक्ट्रिक फील्ड काय करते की त्या मटेरियलमध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सवरती ती फोर्स एक्झर्ट करते. मग त्या फोर्समुळे तो इलेक्ट्रॉन पुल्ड आउट होतो. ओके, बाहेर ओढला जातो इलेक्ट्रॉन, म्हणजेच तो काय होतो की त्या ऑर्बिटमधून तो बाहेर येतो, त्याचं इजेक्शन होतं, इमिशन ऑफ इलेक्ट्रॉन्स होतं. ही एक प्रोसिजर झाली. थर्ड प्रोसिजर काय होती, फोटो इमिशन होती. फोटो इमिशन मध्ये काय होतं की मटेरियलवरती जर आपण एखाद्या सोर्स पासून येणारी लाईट जर इन्सिडेंट केली तर त्यावेळेला त्या मटेरियलमध्ये जे ॲटम्स आहेत ज्यांच्यामध्ये आउटर मोस्ट ऑर्बिटमध्ये इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते इलेक्ट्रॉन काय करतात की ती एनर्जी गेन करतात. जी लाईट एनर्जी आहे तर ती लाईट एनर्जी त्या इलेक्ट्रॉन्स कडून गेन केली जाते आणि मग ते इलेक्ट्रॉन्स इजेक्ट होतात. अशा 3 प्रोसिजर आहेत इलेक्ट्रॉन इजेक्शनच्या. ओके, आणि आपला जो चॅप्टर आहे तो याच्यावरती आहे, फोटो इमिशन, म्हणजे लाईट एनर्जी इन्सिडेंट करायची आणि इलेक्ट्रॉनचं इजेक्शन करायचं. ओके, आता आपल्याला नेक्स्ट पार्टिकल जो आहे तो बघायचा आहे फोटॉन. आता फोटॉन विषयी आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यायची आहे. तर फोटॉन पार्टिकल जो आहे तर फोटॉन पार्टिकल ला लाईट पार्टिकल देखील म्हटलं जातं. ओके, फोटॉन इज अ लाईट पार्टिकल. आता लाईट पार्टिकल म्हणजे काय की लाईट जी असणार आहे, ओके, ही जी लाईट आहे तर त्याच्यामधून जी येणारी एनर्जी आहे तर ती एनर्जी ज्या पार्टिकल कडून कॅरी केली जाते त्या पार्टिकलला फोटॉन म्हणतात. फोटॉन जो आहे त्याला लाईट क्वांटा पण म्हणतात. ओके, क्वांटायझेशन म्हणजे एकत्र येणे. ओके, तर फोटॉन पार्टिकल जो आहे, फोटॉन इज पार्टिकल विच कॅरीज द लाईट एनर्जी. ओके, फोटॉन जो पार्टिकल आहे त्याचं म्हणजे फंक्शन जे आहे किंवा त्याचं वर्किंग जे आहे ते काय आहे की फोटॉन हा लाईट एनर्जी कॅरी करतो. आता याच्यामध्ये साऊंडच्या बाबतीत जर आपण बघितलं तर साऊंडच्या बाबतीमध्ये फोनॉन हा पार्टिकल साऊंड एनर्जी कॅरी करतो आणि लाईटमध्ये लाईट एनर्जी कॅरी करणारा जो पार्टिकल आहे तो आहे फोटॉन. आणि कोणताही लाईटचा जर सोर्स घेतला आपण, बल्ब घ्या, ट्यूब घ्या, सन घ्या, कुठलाही लाईट एनर्जी इमिट करणारा जो सोर्स आहे तर ते प्रत्येक ठिकाणी जी लाईट एनर्जी कॅरी केली जाते ती लाईट एनर्जी कॅरी करणारा जो पार्टिकल आहे तो आहे फोटॉन. ओके, फोटॉन या पार्टिकल कडून लाईट एनर्जी कॅरी केली जाते. ओके, आता याचे कॅरेक्टरिस्टिक आपल्याला बघायचे. ओके, फोटॉन कॅरीज लाईट एनर्जी. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे, जर हा लाईट एनर्जी कॅरी करत असेल तर याचा अर्थ हा पार्टिकल जो आहे हा चार्ज पार्टिकल आहे का अनचार्ज पार्टिकल आहे, याच्यावरती चार्ज असतो की नसतो. ओके, जर याच्यावरती चार्ज असता तर आपल्याला शॉक एक्सपिरियन्स झाला असता. ओके, बॉडी जे आहे तर त्याच्यामधून करंट जो आहे तर तो फ्लो झाला असता. ओके, जर हा, कारण आपण कंटिन्युअसली लाईट एनर्जी जी आहे तर ती आपल्यावरती इन्सिडेंट होत असते.
आउटसाइड ॲटमॉस्फिअर असू दे किंवा विदिन ॲटमॉस्फिअर असू दे, ती लाईट एनर्जी आपण कंटिन्युअसली आपल्यावरती इन्सिडेंट होत असते. आता इथं नेक्स्ट पॉईंट जो आपल्याला बघायचा आहे त्याच्यावर आपण काय सांगू शकतो की फोटॉन जो आहे हा चार्जलेस पार्टिकल आहे. फोटॉन इज चार्जलेस पार्टिकल. फोटॉन वरती चार्ज नाही आहे. ओके, इलेक्ट्रॉन वरती आपण पाहिला चार्ज होता, निगेटिव्ह चार्ज होता. तसंच तुम्ही न्यूक्लियस बघितला पॉझिटिव्ह चार्ज असतो, अल्फा पार्टिकल बघितला पॉझिटिव्ह चार्ज आहे, बीटा पार्टिकल बघितला निगेटिव्ह चार्ज आहे. ओके, पण फोटॉन हा जो पार्टिकल आहे तर फोटॉन पार्टिकल वरती चार्ज नाही आहे. फोटॉन जो आहे तर तो चार्जलेस पार्टिकल आहे. फोटॉन जो आहे त्याचं मेन फंक्शन काय आहे की तो लाईट एनर्जी कॅरी करतो. ओके, आता याच्यानंतर नेक्स्ट याची कॅरेक्टरिस्टिक आहे स्पीड ऑफ फोटॉन पार्टिकल. Speed of photon particle is 3 into 10 raised to 8 meter per second. आता ही व्हॅल्यू तुम्ही याच्यापूर्वी स्टडी केलेली आहात. ही व्हॅल्यू काय आहे तर आपण ही वेलॉसिटी ऑफ लाईट म्हणून यूज करत होतो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट चॅप्टर मध्ये, रे ऑप्टिक्स मध्ये. ही वेलॉसिटी ऑफ लाईट ही आपण घेतलेली आहे. मग लाईटची वेलॉसिटी म्हणजे कोणाची वेलॉसिटी असते तर त्या लाईट मध्ये जो फोटॉन पार्टिकल आहे तर त्या फोटॉन पार्टिकलची जी वेलॉसिटी आहे ती वेलॉसिटी राहते. ओके, लाईटची वेलॉसिटी म्हणजे त्यातल्या असलेल्या फोटॉनची वेलॉसिटी आहे ही. फोटॉनचं जे काही स्पीड आहे ते आहे 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंद. ओके, याच्यामध्ये जे बेसिक कॅरेक्टरिस्टिक आहे ते आपण इथे पाहिलेलं आहे की फोटॉन जो आहे तो लाईट पार्टिकल आहे. फोटॉन कॅरीज लाईट एनर्जी, तो लाईट एनर्जी कॅरी करतो. त्यानंतर फोटॉन जो आहे तो चार्जलेस पार्टिकल आहे. त्यानंतर स्पीड ऑफ फोटॉन जे आहे ते 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंद आहे. आता याच्यामध्ये हा जर चार्जलेस पार्टिकल असेल तर फोटॉन हा चार्जलेस पार्टिकल जर असेल तर तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होईल का. ओके, आता याच्यापूर्वी आपण एक गोष्ट पाहिलेली की इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये फक्त तेच पार्टिकल डिफ्लेक्ट होतात की ज्यांच्यावरती चार्ज असतो. मग आता फोटॉन जो आहे त्याच्यावरती चार्ज नाही आहे. फोटॉन जो आहे तो चार्जलेस पार्टिकल आहे. मग फोटॉन जर चार्जलेस पार्टिकल असेल तर तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट नाही होत. ओके, त्यामुळे नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक तुम्ही काय घेऊ शकता फोटॉन do not get deflected in electric and magnetic field. तर फोटॉन पार्टिकल जो असणार आहे तो इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्ड मध्ये डिफ्लेक्ट होत नाही. म्हणजेच इलेक्ट्रिक फील्ड आणि मॅग्नेटिक फील्ड फोटॉन पार्टिकल वरती फोर्स एक्झर्ट करू शकत नाही. त्याचं रिझन काय की फोटॉन जो आहे तो चार्जलेस पार्टिकल आहे. ओके, नेक्स्ट फोटॉन जो आहे तो मासलेस पार्टिकल आहे. ओके, फोटॉनचं जे मास आहे तर ते आपण कन्सिडर नाही करत. फोटॉन जो आहे तर तो मासलेस पार्टिकल होतो. हे कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक आहे की एनर्जी ऑफ फोटॉन किती असते किंवा फोटॉन जो आहे तो किती प्रेशर एक्झर्ट करतो. ओके, त्याच्यानंतर फोटॉनची मोमेंटम किती असते या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला बघायच्या आहेत की एनर्जी ऑफ फोटॉन depends on the frequency of light.
आता एनर्जी ऑफ फोटॉन जे असणार आहे ते डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी आहे. याच्यामध्ये ई जे असेल, ई म्हणजे एनर्जी आहे आणि न्यू जे आहे ते फ्रिक्वेन्सी आहे. आता फ्रिक्वेन्सी टर्म आपल्याला माहित आहे, एका सेकंदामध्ये एखादा पार्टिकल किती टाइम्स व्हायब्रेशन मध्ये येतो, किती व्हायब्रेशन्स तो कंप्लीट करतो, त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणतोय. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स कंप्लीटेड पर सेकंड किंवा नंबर ऑफ रिव्होल्यूशन कंप्लीटेड पर सेकंद आपण घेतो. ओके. मग एनर्जी, कोणत्याही लाईटची जी एनर्जी असते ती कशावरती डिपेंड करते की त्याच्यामध्ये जो फोटॉन आहे तर त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी किती आहे, म्हणजे तो फोटॉन एका सेकंदात किती टाइम्स व्हायब्रेट होतो त्याच्यावरती डिपेंड करतं की त्या लाईटची एनर्जी किती असेल. आता याच्यामध्ये आपण एक्सरे, गॅमा रे वगैरे हे जर बघितले रेडिएशन, हे आपण काय सांगतोय की एनर्जेटिक रेडिएशन्स आहेत. ओके. गॅमा रे जे आहे ते मोस्ट एनर्जेटिक आपण म्हणतो. तर त्याचं रिझन काय आहे की गॅमा रे मध्ये जो फोटॉन आहे तर त्या फोटॉनची फ्रिक्वेन्सी 10⁻22 इतकी आहे. 10⁻22 हर्ट्झ. म्हणजे गॅमा रेडिएशन मध्ये जो फोटॉन आहे तो एका सेकंदात 10⁻22 टाइम्स व्हायब्रेट होतो. हे जर आपण एक्सरे बघितला तर एक्सरे मध्ये 10⁻18 हर्ट्झ इतकी फ्रिक्वेन्सी राहते फोटॉनची. म्हणजे एक्सरे रेडिएशन मध्ये जो फोटॉन आहे तो एका सेकंदात 10⁻18 टाइम्स व्हायब्रेट होतो. ओके. आता याच्यावर तुम्ही सांगू शकता की त्याची एनर्जी जी असेल तर ती किती असेल. हाय एनर्जेटिक आपण याचं का म्हणतोय, तर तो एका सेकंदात जर 10⁻22 टाइम्स व्हायब्रेट होत असेल तर त्याच्याकडे एनर्जी किती असेल. ओके. म्हणजे इतकी ट्रेमेंडस एनर्जी त्याच्याकडे राहते जर त्याचं व्हायब्रेशन, त्याची जर फ्रिक्वेन्सी इतकी असेल तर. ओके. आता याच्यामध्ये आपण जे पाहिलेलं होतं हे मेन इम्पॉर्टंट आहे. एनर्जी जी राहते कोणत्याही लाईटची, म्हणजेच त्या लाईटमध्ये जो फोटॉन आहे तर त्याची जी एनर्जी आहे ही डिपेंड करते फ्रिक्वेन्सीवरती. एनर्जी इज ऑलवेज प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. ओके. याच्यानंतर काय केलं आपण, प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केला. प्रोपोर्शनल साइन रिमूव्ह केल्यानंतर तिथे कॉन्स्टंट येईल, हा एच आहे इनटू फ्रिक्वेन्सी. हा जो एच आहे याला म्हणतात प्लॅंक्स कॉन्स्टंट. H is the Planck's constant. Okay. E is equal to h nu. हा झाला एनर्जी ऑफ फोटॉनचा फॉर्म्युला. आता प्लॅंक्स कॉन्स्टंट ची जी व्हॅल्यू आहे ती आहे 6.63 10⁻34 जूल सेकंद. ओके. ही प्लॅंक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू आहे. मग एक फोटॉन जर आपण कन्सिडर केला तर एक फोटॉनची एनर्जी किती असते, h इंटू न्यू. ओके. म्हणजे h इंटू फ्रिक्वेन्सी. तर h इंटू फ्रिक्वेन्सी इतकी व्हॅल्यू राहते एक फोटॉनची एनर्जी. जर नंबर ऑफ फोटॉनची एनर्जी आपल्याला पाहिजे असेल तर E इज इक्वल टू n टाइम्स h न्यू. याच्यामध्ये n जे असणार आहे ते झालं नंबर ऑफ फोटॉन्स. आता कधी कधी आपल्याला काय होतं की फ्रिक्वेन्सी माहित नसते, आपल्याला वेव्हलेंथ माहित असते. जनरली आपल्याला फ्रिक्वेन्सी पेक्षा वेव्हलेंथच माहित असतात. ओके. आता विजिबल लाईट जर तुम्ही घेतला तर विजिबल लाईट मध्ये रेड कलर मी सांगितलं तर रेड कलरची फ्रिक्वेन्सी आपल्याला, वेव्हलेंथ आपल्याला माहिती आहे किती आहे, 6000 to 7000 अँगस्ट्रॉम पर्यंत रेड कलर राहतो. ओके. मग हे अशा पद्धतीने आपल्याला वेव्हलेंथ माहित असतात किती आहे. ते जर आपण येलो कलर घेतला तर येलो कलरची वेव्हलेंथ आपल्याला माहित असते किती आहे, 5000 to 550 पर्यंत येलो कलरची वेव्हलेंथ राहते. मग असं जवळपास आपल्याला की वेव्हलेंथच वेगवेगळ्या कलरच्या माहित असतात फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी. मग आपण हे इक्वेशन जे आहे किंवा हे इक्वेशन इन टर्म्स ऑफ वेव्हलेंथ मध्ये कन्वर्ट करू शकतोय. तर ते कसं करू शकतोय की लाईटची जी वेलॉसिटी आहे ही वेलॉसिटी आपल्याला माहित आहे किती आहे, त्याच्यानंतर त्याची फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथ ह्या तीन टर्म ज्या आहेत यांच्यामध्ये एक रिलेशन आहे. हे आपण ऑप्टिक्स मध्ये स्टडी केलेलं होतं की रिलेशन बिटवीन फ्रिक्वेन्सी, वेलॉसिटी अँड वेव्हलेंथ. तर ते रिलेशन काय आहे की वेलॉसिटी ऑफ लाईट c इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ. मग आता फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी आपण काय करू शकतो, c बाय लॅम्बडा यूज करू शकतो. मग c म्हणजे काय झालं याच्यात, c म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट
त्याच्यानंतर लॅम्बडा काय असणार आहे, वेव्हलेंथ, वेव्हलेंथ ऑफ लाईट. आणि न्यू जे असणार आहे ते काय असणार, फ्रिक्वेन्सी. तर फ्रिक्वेन्सी जे आहे त्याच्याऐवजी आपण c बाय लॅम्बडा हे रिलेशन वापरू शकतोय. ऑलरेडी हे रिलेशन आपल्याला माहित आहे की वेलोसिटी ऑफ लाईट इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी इनटू वेव्हलेंथ. ओके, मग फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी आपण काय करू शकतो, वेलोसिटी बाय वेव्हलेंथ. हे रिलेशन मी ह्या इक्वेशन मध्ये यूज केलं. ठीक आहे, हे रिलेशन याच्यामध्ये मी यूज केलं तर ते काय येईल, E इज इक्वल टू एच. आता ह्या न्यूच्या ऐवजी काय करायचं आहे, c बाय लॅम्बडा यूज करायचं आहे, c बाय लॅम्बडा. ओके, हे एक इक्वेशन आपल्याला मिळेल. तर एनर्जी ऑफ फोटॉन किंवा एनर्जी ऑफ लाईट किती राहणार, hc बाय लॅम्बडा. जर वेव्हलेंथ नोन असेल, वेव्हलेंथ आपल्याला दिली असेल तर आपण हे इक्वेशन वापरायचं आहे, E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. जर वेव्हलेंथ अननोन आहे आणि फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तर तुम्ही हे रिलेशन वापरू शकता, E इज इक्वल टू h इंटू न्यू. जी फ्रिक्वेन्सी दिली असेल ती घ्यायचं, h प्लॅंक्स कॉन्स्टंट ची व्हॅल्यू स्टँडर्ड आहे, कॉन्स्टंट आहे हा 6.63 10⁻³ जूल सेकंद. ओके, ठीक आहे. आता याच्यामध्ये n फोटॉन साठी जर आपल्याला एनर्जी पाहिजे असेल, फॉर n फोटॉन्स E is equal to n times hc by lambda. Okay, ही होईल n फोटॉन साठी एनर्जी E is equal to n into hc by lambda. ओके, फक्त मेन फॉर्म्युला हा जरी लक्षात ठेवला तरी चालतो, E is equal to h आणि परत फ्रिक्वेन्सी म्हणजे आपल्याला माहित असतं c by lambda. हे जनरल इक्वेशन पूर्वीच पाहिलेलं आहे आपण. फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलोसिटी बाय लॅम्बडा. मग हे इक्वेशन तुम्ही इथे यूज करू शकता. हे इक्वेशन आपल्याला मिळेल, E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. ओके, तर हे इक्वेशन जे आहे एनर्जी ऑफ फोटॉनचं, हे इक्वेशन महत्त्वाचं आहे, याच्यावरती पूर्ण चॅप्टर रन होतो. ओके, ठीक आहे. तर एनर्जी ऑफ फोटॉन किती आहे, E इज इक्वल टू h न्यू आहे. n फोटॉन साठी आपण काय करणार, n टाइम्स h न्यू घेणार. जर आपल्याला फ्रिक्वेन्सी दिलेली नाही आहे पण वेव्हलेंथ दिलेली असेल तर आपण काय करणार, त्या फ्रिक्वेन्सीच्या ऐवजी वेलोसिटी ऑफ लाईट अपॉन वेव्हलेंथ हे रिलेशन वापरणार. मग त्यावेळेला इक्वेशन बनेल E इज इक्वल टू hc बाय लॅम्बडा. n फोटॉन साठी n टाइम्स hc बाय लॅम्बडा. ओके, हे झालं एनर्जी ऑफ फोटॉनचं इक्वेशन. याच्यानंतर फोटॉन एखाद्या सरफेसवरती ज्यावेळेला तो इन्सिडेंट होतो त्यावेळेला तो त्याच्याकडे असलेली जी एनर्जी आहे ती सगळी एनर्जी तो त्या सरफेसला प्रोव्हाइड करतो. ओके, आणि तो स्वतः डिस्ट्रॉय होतो. आता फोटॉन नंबर जो आहे तर हा फोटॉन नंबर कन्झर्व होत नाही. ओके, नेक्स्ट त्याच्यामध्ये काय प्रॉपर्टी, देयर इज नो कन्झर्वेशन ऑफ फोटॉन नंबर. फोटॉन नंबर डू नॉट कन्झर्व. आता फोटॉन जो आहे त्याचं कन्झर्वेशन होत नाही फोटॉन नंबरचं. आता याच्यामध्ये समजा ह्या लाईट पासून येणारे जे पार्टिकल्स आहेत, फोटॉन पार्टिकल, ज्याला ते सरफेस वरती इन्सिडेंट होतील त्याला ते काय होतं की त्याच्याकडे असलेली जेवढी एनर्जी आहे ती सगळी एनर्जी त्या सरफेसला प्रोव्हाइड करतात आणि सरफेसला प्रोव्हाइड केल्यानंतर तर ते डिस्ट्रॉय होतात. आता तुम्ही हा जो बोर्ड आहे हा तुम्हाला आता क्लिअरली बघता यायला, याच्यामध्ये ब्राईटनेस तुम्हाला दिसत आहे. तर त्याचं रिझन काय की लाईट पासून येणारे जे फोटॉन्स आहेत ते फोटॉन ज्या ह्या बोर्ड वरती इन्सिडेंट होत आहेत त्यावेळेला ते त्याच्याकडची जी एनर्जी आहे ती सगळी एनर्जी ते त्या बोर्डला प्रोव्हाइड करत आहेत. ओके, त्यामुळं हा जो बोर्ड आहे हा तुम्हाला आता ब्राईट दिसत आहे. ओके, आता याच्यामध्ये मी एखादा एक्झाम्पल बघितलं तर माचीस बॉक्स राहतो. ओके, ज्या वेळेला तुम्ही ते माचीस बॉक्स मधली एखादी स्टिक ज्यावेळेला अशी रब करताय त्यावेळेला काय होतं की आपल्याला लाईट दिसते. ओके, मग लाईट दिसल्यानंतर काय होणार की त्याच्यामधून फोटॉन हे इमिट होत आहेत. ओके, फोटॉन कंटिन्युअसली इमिट होत आहेत. जर परत ती ज्यावेळेला विझेल, ओके, त्यावेळेला तिथं फोटॉन एक्झिस्ट आहे का, आता नाही आहे. ओके, मग तिथं फोटॉन कन्झर्व झाला का, नाही आहे. ओके, त्यामुळे आपण असं सांगू शकतो की नवीन फोटॉन जर तुम्हाला तयार करायचा असेल
परत तुम्हाला तो लाईट सोर्स ऑन करायला पाहिजे. त्याच वेळेला नवीन फोटॉन तयार होऊ शकतो. जर एकदा तुम्ही लाईट सोर्स ऑन केलाय आणि एकदा फोटॉन त्याच्यातून बाहेर पडले आणि जर तुम्ही लाईट सोर्स ऑफ केला आणि ते फोटॉन कंटिन्युअसली राहतात असं नाहीये. आता घरामध्ये देखील आपल्या इथे लाईटचं बघा की जेव्हा तुम्ही बल्ब ऑन करताय त्याच वेळेला तुम्हाला ती रूम ब्राईट दिसते. त्याला कंटिन्युअसली फोटॉन इमिट होत असतात, ते सरफेसवरती इन्सिडेंट होत असतात, तो सरफेस तो ब्राईट करत असतात. पण जेव्हा तुम्ही लाईट ऑफ करता त्याला परत रूममध्ये डार्कनेस दिसतो. मग याच्यावरून तुम्ही सांगू शकताय की फोटॉन नंबर जो आहे तो कन्झर्व होत नाही. जर तुम्हाला तो डार्कनेस दिसला नसता, लाईट ऑफ केल्यानंतर पण तुम्हाला ती रूम लाईट अप झालेली दिसली असती किंवा ब्राईट दिसली असती तर तुम्ही सांगू शकला असता की फोटॉन जो आहे त्याचा नंबर कन्झर्व होतो, फोटॉनचं कन्झर्वेशन होतं. ओके, पण फोटॉन नंबर जो आहे तो कन्झर्व होत नाही. फोटॉन तुम्हाला जर परत जनरेट करायचं असेल तर परत लाईट सोर्स तुम्हाला ऑन करावा लागतो, तेव्हाच फोटॉन जो आहे तो नवीनपणे तयार करू शकता. ओके, आणि तो फोटॉन नंबर जो आहे त्याचं कन्झर्वेशन होत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट याच्यावर तुम्ही काय म्हणू शकता की फोटॉन एक्झर्ट द प्रेशर. ओके, फोटॉन एक्झर्ट्स प्रेशर. आता ज्या सरफेसवरती फोटॉन इन्सिडेंट होतो, ओके, त्या सरफेसवरती तो प्रेशर एक्झर्ट करतो. ओके, आता फोटॉन जो आहे, फोटॉनकडे एनर्जी आहे. फोटॉन पार्टिकल ज्यावेळेला एखाद्या सरफेसवरती इन्सिडेंट होईल त्यावेळेला तो त्या पर युनिट एरियावरती, त्या सरफेसच्या युनिट एरियावरती तो प्रेशर एक्झर्ट करतोय. ओके, मला हा किती प्रेशर एक्झर्ट होतो वगैरे त्याचं पण आपल्याला कॅल्क्युलेशन बघायचं आहे. त्याच्यानंतर फोटॉन जो आहे, फोटॉनमध्ये मोमेंटम कन्झर्वेशन होतं. ओके, there is conservation of momentum. फोटॉनमध्ये मोमेंटमचं कन्झर्वेशन होतं. मग ती मोमेंटम किती असते वगैरे याचं कॅल्क्युलेशन देखील आपल्याला करायचं आहे. तर ह्या काही बेसिक कॅरेक्टरिस्टिक होत्या फोटॉनच्या. फोटॉनचे काय काय कॅरेक्टरिस्टिक आपण बघितलेलं आहे. फोटॉन इज अ लाईट पार्टिकल. स्पीड ऑफ फोटॉन इज 3 × 10⁻⁸ मीटर पर सेकंड. त्यानंतर फोटॉन इज अ मासलेस पार्टिकल. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं होतं फोटॉन डू नॉट गेट डिफ्लेक्टेड बाय इलेक्ट्रिक अँड मॅग्नेटिक फील्ड. त्याच्यानंतर आपण पाहिलेलं की एनर्जी ऑफ फोटॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी. If frequency is increased, then energy of photon also increases. It means that energy of photon is directly proportional to frequency. So instead of frequency, we can write the equation as E is equal to hc by lambda. Instead of frequency, we can write c by lambda. So equation of energy becomes E is equal to hc by lambda. Here energy of photon is inversely proportional to wavelength. As wavelength increases, energy decreases. From violet to red, you can say that wavelength increases, so energy of photon decreases. त्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टी बघितलेली की फोटॉन नंबर जो आहे, देयर इज नो कन्झर्वेशन ऑफ फोटॉन नंबर. फोटॉन नंबर डू नॉट गेट कन्झर्व्ड. Okay, whenever the photon incident on any surface, it transfers its energy to that surface and get destroyed. And the next I photon exert the pressure on which surface photon is incident. It exert the pressure on that surface. There is no conservation, sorry, there is a conservation of momentum. Okay, आता फोटॉन जो असणार आहे तर फोटॉनच्या बाबतीमध्ये मोमेंटमचं कन्झर्वेशन होतं. आता याच्यामध्ये फोटॉनची मोमेंटम किती असते, फोटॉन किती प्रेशर एक्झर्ट करतो त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला